नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज महाराष्ट्रीयन कट्टा या पेजच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आलेलो आहे. माझं नाव हरीश मोहन सूळ. माझं आत्ताच परीक्षा 2019 यामधून उपजिल्हाधिकारीपदी सिलेक्शन झालेलं आहे. थँक्यू परशुराम, अनिरुद्ध. साहेब थँक्यू. देशपांडे सर नमस्कार. जातोय. सर आलेले आहेत. नमस्कार सर. थोडासा लाईटचा इश्यू होतोय. नितीन काळे आलेले आहेत. इंजिनियर थँक्यू. वाघमुडे सर हाय. थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे. आपण कार्यक्रम सुरू करू. नमस्कार, मी हरीश सूळ. MPSC 2019 राज्यसेवा यामधून माझं उपजिल्हाधिकारीपदी सिलेक्शन झालेलं आहे. तर आजचा कार्यक्रमाचा विषय असा आहे की स्पर्धा परीक्षेला सामोरं कसं जावं. तर लक्षात घ्या मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल. आता आपण बऱ्याच परीक्षा देत असतो. 10वीची बोर्डाची परीक्षा असते, 12वीची असते. त्यामध्ये स्पर्धा परीक्षा आणि त्या परीक्षेतला फरक हा आहे की स्पर्धा परीक्षेला लिमिटेड जागा असतात. म्हणजे इथं 50 मार्क पडलं किंवा 100 मार्क पडलं म्हणजे पास असं काय नाही आहे. ठराविक जागा असतात. 300, 350, 400 काय असतील त्या दरवर्षी त्या व्हॅरी होतात आणि त्यामध्ये तुम्हाला यायचं असतं. त्यामुळे एक 400पैकी 200 मार्क पडले म्हणून तुमची पोस्ट फिक्स असं काही नसतं. दरवर्षी पेपरच्या डिफिकल्टी लेवलनुसार उपलब्ध पदांच्या नुसार मेरिट लिस्ट लागते आणि त्यानुसार पदं मिळतात. तर आपण बघू. सुरुवातीला मी माझं आधी आपण स्पर्धा परीक्षांचे प्रकार बघू काय काय आहेत. मग त्यानंतर मी माझ्याविषयी सांगतो. स्पर्धा परीक्षेमध्ये बघा, वर्ग 1 3-4 पर्यंतची पदं भरली जातात. त्यामधून मग MPSC असेल, UPSC, IBPS, बँकिंग आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन. तर त्यामध्ये मला जे पद मिळालेलं आहे ते MPSCमधल्या राज्यसेवा परीक्षेमधून मिळालेलं आहे. MPSCमध्ये राज्यसेवा परीक्षा होते. त्यानंतर संजय वायसे सर आलेले आहेत. हाय सर. गोपाल सातपुते सर आहेत. वेलकम सर. थँक्यू.
तर स्पर्धा परीक्षेमध्ये MPSC आहे. MPSCतल्या राज्यसेवेतून माझं सिलेक्शन झालं आहे. मग त्यामधून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आहेत. राज्यसेवा आहे, संयुक्त ज्या परीक्षा आहेत. मग त्यातनं राज्यसेवेतनं उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, RTO, BDO अशी एकंदरीत बरीचशी पदं आहेत. त्यानंतरनं संयुक्त परीक्षा असते. त्यामध्ये PSI, STI, असिस्टंट अशा पद्धतीची पदं भरली जातात. तर मी सुयश सोनावणे सर, गुड इव्हिनिंग. संजय वायसे सर, गुड इव्हिनिंग. मी जी परीक्षा पास झालो राज्यसेवा त्याबद्दल बोलू आपण सुरुवातीला. राज्यसेवेमध्ये कसं आहे बघा, पूर्व परीक्षा असते, मुख्य परीक्षा असते, मुलाखत असते. पूर्व परीक्षा 400 मार्क्सची आहे. त्यामध्ये आता जुनी जी मुलं आहेत तयारी करणार त्यांना ह्या बाबी माहीत राहतात, पण नवीन जी मुलं आहेत त्यांच्याकरिता सांगतो. राज्यसेवेमध्ये पूर्व परीक्षा 400 मार्क्सची असते, मुख्य परीक्षा 800 मार्क्सची असते आणि इंटरव्ह्यू 100. पूर्व परीक्षा जी आहे ती क्वालिफाईंगची असते. 400 मार्कमध्ये 200-200चं डिव्हिजन केलेलं आहे. 200 मार्काला GS आणि 200 मार्काचं CSAT म्हणजे सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट असं आहे. मुख्य परीक्षेमध्ये साधारण GSचे 4 पेपर असतात, त्यांना 150 मार्काचं वेटेज, असे ते 600 मार्क होतात. मराठी इंग्लिश 100 ऑब्जेक्टिव्ह आणि 100 रिटर्न लिखित असं ते एक 200 मार्क होतात. अशी बेरीज होते. मुख्यचे 800 आणि इंटरव्ह्यूचे 100. मग मुख्य आणि इंटरव्ह्यूचे मिळून 900 मार्कापैकी लागताना आपल्याला मेरिट लिस्ट लागत असते त्यातनं. तर त्यामध्ये मी सुरुवातीला माझ्याविषयी सांगतो. आता मी कशा पद्धतीने केलं आणि काय. माझं 1ली ते 4थीचं शिक्षण गावामध्येच झालं. मी मोरोची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर इथं बिलॉंग करतो. 1ली ते 10वी गावातच शिक्षण झालं. 11वीला पुण्यात मॉडर्न महाविद्यालय पुणे इथून शिक्षण झालं. त्यानंतर इंजिनिअरिंग मी पिंपरीला DY पाटील कॉलेज इथून पूर्ण केलं. त्यानंतर मी बिझनेस करायचा होता, त्यासाठी मी वेगवेगळ्या लोकांना भेटत होतो. साहेब भेटले, त्यामुळं माझा स्पर्धा परीक्षेकडं बघण्याचा निर्णय घेतला. एक बॅक ऑफ द माइंड होतंच कुठंतरी तयारी करायची, पण फायनली त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या की याच्यातून समाजापर्यंत कसं पोचता येतं किंवा काय. आणि घरी कसं होतं, घरचं वातावरण जरा सोशल होतं. वडील शिक्षक होते, आई काही काळ उपसरपंच राहिलेली होती. त्यामुळे लोकांची कामं हे ते त्या बाबी माहीत होते की छोटी छोटी कामं असतात ते आपण करू शकतो. आणि जर म्हटलं की आपल्याकडं पद मिळालं तर आपण किती चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचू शकतो, ते एक होतं. मग मी 2013ला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. त्यामध्ये सुरुवातीला मी 1 वर्ष निखिल टिळगे सर आले आहेत, हॅलो सर. देवकते मॅडम आले आहेत, हॅलो. आपण असं करू, मी सुरुवातीला माझ्याविषयी काही काळ सांगतो, मग तुमचे क्वेश्चन्स असतील ते कमेंटमध्ये द्या. मग कमेंटमधले क्वेश्चन्स आपण त्यानंतर घेऊ. मी 2013ला अभ्यास सुरू केला. त्यामध्ये सुरुवातीला UPSCचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. इंजिनिअरिंगला इथं मला विचारलं जात आहे की ट्रेड कोणता होता. तर सर माझा ट्रेड होता मेकॅनिक. अमोल लांडे साहेब श्रीरामपूर येथं नगर परिषदेत कार्यरत आहेत, आमचे जवळचे मित्र आहेत. लक्ष्मण झांजे सर आलेले आहेत, जे की विस्तार अधिकारी म्हणून जुन्नर येथे कार्यरत आहेत. अगदी चांगलं आहे. स्पर्धा परीक्षेच्या काळात त्यांनी आम्हाला मदत केली. भरत रुपनवर साहेब आलेले आहेत, जे की सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आहेत. त्यांचंही चांगलं सहकार्य प्रिपरेशन दरम्यान राहिलेलं आहे. एकनाथ बंगाळे सर आलेले आहेत, जे की RTO म्हणून औरंगाबाद येत आहेत. त्यांचंही चांगलं सहकार्य राहिलेलं आहे. वैभव लोटे साहेब आलेले आहेत, तेही एक चांगलं मार्गदर्शन करतात. त्यानंतर प्रमोद लांडे साहेब आलेले आहेत, जे की DDI झालेले आहेत. थँक्यू तुमच्या सगळ्यांचं. तुम्ही सेशन अटेंड कंटिन्यू करतो. तुमचे क्वेश्चन्स असतील ते कमेंटमध्ये टाका, त्यानुसार मग आपण बघू. तर याच्यामध्ये प्रिपरेशन चालू केलं त्यावेळी माझ्या डोक्यात असं होतं की UPSC काय झालं की घेतलं गेलं होतं माझ्याकडून. त्याच्यामुळे UPSC करावी का MPSC का आणखी काय. एकतर ह्या फील्डमध्ये लांबपर्यंत कुणीही नव्हतं जवळचं, तलाठीसुद्धा नव्हतं, क्लर्कसुद्धा नव्हतं. त्याच्यामुळं सांगणार कोण की बाबा ही तयारी कर, ते कर, हे करायचं असतं ते कर असं. मग UPSC केली सुरुवातीला. आणि सुरुवातीला ते इंग्लिश वाचायची तितकी सवय नव्हती. म्हणजे इंजिनिअरिंगला इंग्लिश असतं, पण ते टेक्निकल भाषा वेगळी असते.
मग त्यात एक 7-8 महिने गेले. परत एम पी एस सीची मोठी जाहिरात आली. एम पी एस सीची मोठी जाहिरात त्यावेळी एम पी एस सीची मोठी जाहिरात आली त्यावेळी. मग त्यावेळी एम पी एस सी देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी चांगला अभ्यास केला, पण पूर्वपरीक्षा एक 5-7 मार्कांनी मी नापास झालो. मग त्यावेळी थोडंसं नैराश्य आलं की बाबा आता कसं प्रिपरेशन करायचं काय, की आपण तर ह्याच्या आधी नापास होत नव्हतो, ह्यावेळी नापास झालो. मग महिनाभर मी काहीच केलं नाही जवळजवळ, म्हणजे टाईमपास झाला त्यावेळी फार. मग त्यानंतर मी स्टाफ सिलेक्शन करण्याचा निर्णय घेतला. मग ते करण्यामागं असं डोक्यात होतं की लगेच पोस्ट मिळेल, लवकर पोस्ट मिळेल आणि त्यातनं होईल काय की घरच्यांना कुठंतरी मग आपल्याला सांगता येईल की मी पोस्ट काढली, आणि त्यानंतर मग इकडं निवांत स्पर्धा परीक्षा करता येईल, UPSC असेल MPSC, कारण की इकडं वेळ लागत असतो खूप. मग त्या स्टाफ सिलेक्शनमध्ये 2 वर्ष गेली. त्यानंतर मी फायनल स्टेजमध्ये जायचो, पण माझं सिलेक्शन काय व्हायचं नाही. मग अशी मिळून ऑक्टोबर 2016 उजाडला. मग 2016ला मी MPSC राज्यसेवा देण्याचा निर्णय घेतला. मग त्यानंतर माझ्या 5 मेन्स झाल्या, 15, 16, 17, 18, 19 अशा, आणि 3 मुलाखती झाल्या 16, 18, 19, आणि ह्यावेळी फायनली मला जे आहे ते पोस्ट मिळाली. मग ते मधल्या काळात मी दुसऱ्या कुठल्याही परीक्षा देत नव्हतो, हीच परीक्षा देत होतो. मग व्हायचं असं की कायम पूर्व मुख्य मुलाखत याच्यामध्ये एंगेज राहिल्यामुळं मला फ्लोमधनं बाहेर पडतोय काय असं वाटलं नाही, त्यामुळे ते तिथं होऊन गेलं. आता बघा आपण असतील कमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही, साईड बाय साईड मी माझ्याविषयी सांगेल. थँक्यू बामणे साहेब, थँक्यू फुले सर, थँक्यू योगिताजी, थँक्यू सूरज काटकर, थँक्यू ढारे सर. गुंडे साहेब थँक्यू. निखिल टेळेंचा एक प्रश्न आहे, सर पूर्वचा स्टडी किती दिवस करावा आणि मेन्सचा किती, आय मीन मेन्स स्टडी आधी सुरू करावा की आफ्टर प्री. तर असं आहे निखिलजी की आत्ता बघा तुम्ही म्हणजे प्रिपरेशन कधी चालू करताय त्या ह्याच्यामध्ये सगळं आहे, पण नवीन जर एखादा सुरू करतोय तर त्याला माझं सांगणार आहे की ज्यावेळी मेन्स येते त्याच्या आधी जर मेन्सचा जर आपला अभ्यास रेडी असेल तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. मग मेन्सचा आधी अभ्यास करून ठेवा. त्याच्या आधी काही दिवस मेन्सचा आणि पूर्वचा बऱ्यापैकी एक ओव्हरलॅपिंग असतो सिलेबस, त्यामध्ये त्याच्यामुळे ते होऊन जाईल. आणि पूर्वचे 1-2 महिने पूर्व, पण त्याचबरोबर मेन्सचा करताना CSAT पण चालू ठेवलं तर बरं राहतं. म्हणजे CSATचा काय अभ्यास एका महिन्यात होतो वगैरे असं नाही, ते कंटिन्युअस प्रोसेस असते. अशा पद्धतीने मेन्सचा अभ्यास आधी करून ठेवा, त्यासोबतच CSAT वगैरे गोष्टी करून ठेवा, आणि मग नंतर पूर्वचा केला तरी चालतं. म्हणजे मेन्सच्या आधी जर मेन्सचं मटेरियल आपलं काय वाचायचं ते रेडी असेल तर ते जास्त योग्य ठरतं. तर शीतल कुमार लवटे आहेत, ते विचारत आहेत की बेसिकची तयारी कशी करावी. सर बेसिकमध्ये मला वाटतं आहे तुम्हाला स्टेट बोर्डची पुस्तकं वगैरे अपेक्षित असतील. त्याच्यामध्ये काय करा, इतिहास, भूगोल आणि विज्ञान हे स्टेट बोर्ड वाचणं गरजेचं आहे. तर ते तुम्ही स्टेट बोर्ड वाचा, मग त्याच्या तुम्ही नोट्स काढू शकता. नोट्स काढल्यानंतर रिव्हिजन करायला तुम्हाला ते सोपं जाईल. अशा पद्धतीने तुम्ही बेसिकची तयारी करू शकता, आणि बेसिक एकदा झालं की मग तुम्ही रेफरन्स बुककडे वळू शकता. निखिल धनावडे विचारत आहेत की हे आपली पहिलीच पोस्ट होती का, या अगोदर कोणती काय. नाही सर, मी 2013 पासून प्रिपरेशन करतोय. याआधी मला कुठली फायनल सिलेक्शन झालं नव्हतं, पण मी जसं की सांगितलं तशा 5 मेन्स दिल्या होत्या, राज्यसेवेच्या 3 मुलाखती दिल्या होत्या, आणि ह्या वर्षी माझी ही पहिलीच पोस्ट आहे. DC मिळाली, उपजिल्हाधिकारी, ती पहिलंच पद आहे माझं. निखिल टेळे विचारतात की सर NCERT खरंच नेसेसरी आहेत का MPSCसाठी. मी सुरुवातीच्या काळात NCERT वाचत होतो, पण मला नंतर लक्षात आलं की NCERTचं तेवढं काय म्हणजे मला वैयक्तिक गरज पडली नाही. त्याच्यामध्ये तुम्ही 11वीची ह्याची पोस्ट इंडिपेंडन्सची NCERT वापरू शकता, ती चांगली आहे. म्हणजे इतिहासातला एक घटक आहे, आणि पॉलिटीतल्याही काही सेक्शनसाठी त्याचा फायदा होतो. ती NCERT जॉग्रफीच्या काही आहेत, पण मी त्या 11वीची तेवढीच वापरली होती, बाकीच्यांची काही इतकीशी मला गरज वाटली नाही. कोण आहे, सायन्ससाठी बुक सांगा. सायन्ससाठी सर असं आहे की 8वी, 9वी, 10वी स्टेट बोर्ड वापरायला पाहिजे, आणि त्याबरोबर मी कोळंबे सरांचं पुस्तक वापरायचो. 8वी, 9वी, 10वी आणि रंजन कोळंबे सर हे पूर्व परीक्षेसाठी, आणि मुख्य परीक्षेसाठी रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातलं सिलेक्टिव्ह आणि भस्के सरांचं जैवतंत्रज्ञानाचं पुस्तक.
आणि जे ह्यातनं कवर होत नाही ते इंटरनेटवरून नोट्स काढायचो. सायन्सचं कसं असतं की बऱ्याचदा आपल्याला सोर्स लोकेट होत नाही की कशातनं वाचावं काय. मग अशा वेळी मटेरियल मिनिमम ठेवून, जसं की स्टेट बोर्ड आणि कोळंबे सर किंवा बस्के सर, हे मटेरियल लिमिटेड आणि त्याच्याच रिव्हिजन करून ते जास्त फायद्याचं होतं. सॉरी, जरा टेक्निकल एरर आली होती. NCERT की स्टेट बोर्ड की बोथ? NCERT एकच वापरावे असं मला वाटतं, ते 11वीची जी आहे पोस्ट इंडिपेंडन्सची. बाकी स्टेट बोर्ड वापरले तरी चालतील. कर्णावर सर म्हणतायत आपला प्रवास प्रेरणादायी आहे. थँक्यू सर. अनिरुद्ध सुळे यांचा प्रश्न आहे की अभ्यासात आयोगाच्या मागच्या क्वेश्चन पेपरचं महत्त्व कसं आहे त्याबद्दल. हा एक चांगला क्वेश्चन आहे, मला त्याबद्दल बोलायचंच होतं खरं. हे लक्षात घ्या की परीक्षा काय आहे, म्हणजे कुठलीही आता स्पर्धा परीक्षा हा आजचा आपल्या टॉपिक आहे, विषय. तर त्यामध्ये असं आहे की कुठलीही परीक्षा घेतली, म्हणजे MPSC घेतली, UPSC घेतली, स्टाफ सिलेक्शन कमिशन, परीक्षेला काय पाहिजे हे आपल्याला मागचे क्वेश्चन्स पेपर बघितल्याशिवाय लक्षात येत नाही. त्यासाठी फार महत्त्वाचं आहे की आपण अभ्यास सुरू करायच्या पण आधी की मागं काय क्वेश्चन विचारलेत आधीच्या वर्षी. समजा आपण राज्यसेवेचं बघितलं तर 2012पासून हा पॅटर्न आला आहे, CSAT आणि नवीन बदललेलं सिलेबस, रिटर्न वगैरे. मग सॉरी, ऑब्जेक्टिव्ह वगैरे. मग त्यामुळं मागचे क्वेश्चन्स बघणं फार महत्त्वाचं आहे प्रत्येक टॉपिक वाईज. ते बघण्यानं होतं काय की आपण पुस्तक, रेफरन्स बुक किंवा स्टेट बोर्ड असेल ते वाचताना आपल्या लक्षात येतं की फोकस कुठं करायचा आहे, आणि त्याच्यामुळे क्वेश्चन पेपर जास्त महत्त्व आहे. त्या पद्धतीनं आता ॲनालिसिसची काही पुस्तकं आहेत मार्केटमध्ये, जसं की प्रवीण चोरमले सरांचं आहे, त्यानंतर लोकसेवा पब्लिकेशनचं आहे, ज्ञानदीपचं आहे. त्यानुसार तुम्ही त्यातनं ते अभ्यासू शकता. त्याच्यासाठी सेपरेट तुम्ही वेळ द्यायची गरज नाही, त्यांनी चांगलं कंपाईल केलं आहे, तेच तुम्ही वापरा. आता नितीन भांगेंचा प्रश्न आहे, सर राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 2 राज्यघटना कायदे कशा प्रकारे करावेत. ह्याच्यासाठी युनिक पब्लिकेशनचं तुकाराम जाधव सरांचं पुस्तक जे आहे त्यामध्ये कायदे चांगल्या पद्धतीने दिलेत. त्याचबरोबर अमोल ठाकूर सरांचं कायद्यांचं कंपायलेशन आहे, त्यांनी स्वतः काढलेल्या नोट्स आहेत, आणि ते केलं तर जास्त बेस्ट राहील. तुम्ही मग आधी ते कायदे ह्याच्यातून वाचा युनिकमधून, आणि त्यानंतर अध्ययनच्या ज्या नोट्स आहेत त्या केल्या तरी भरपूर होतील. कायद्याचं कसं आहे की तुम्ही लक्षात ठेवायचं, स्वतःच्या ट्रिक करा, मग ते आर्टिकल, सब आर्टिकल, कलम, सबकलम, ह्या बाबी लक्षात ठेवायला सोपं जातं मग ते. आता सोनावणे साहेब म्हणतायत, सर माझं इंजिनिअरिंगचं 1 इयर कंप्लीट झालं आहे, तर 3 वर्ष आहेत, त्याचं प्लॅनिंग कसं करू. सुयश फारच लवकर तयारी चालू करतोय, अभिनंदन तुझं. एक लक्षात घे, इंजिनिअरिंग करतोय, इंजिनिअरिंगचं सुद्धा लाईफ जग, आणि त्याचबरोबर हा अभ्यास केला तरी चाललं. म्हणजे एक होतं की तू जर फार लवकर अभ्यास चालू केला तर तुला असं वाटत नाही कुठं मी जे ग्रॅज्युएशनमध्ये मौज मजा असते किंवा जे लाईफ असतं ते जगणं राहून गेलं माझं. त्याच्यामध्ये तू ते सुद्धा कर, इंजिनिअरिंगसुद्धा व्यवस्थित लक्ष देऊन कर, आणि त्याबरोबर तू मग मी जसं की सांगतोय की काही स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत, रेफरन्स बुक आहेत, क्वेश्चन्स आहेत, हे वाचत राहा. थोडं इकडं वेळ दे. त्याचबरोबर इंजिनिअरिंग पण तितकंच महत्त्वाचं आहे, तेही व्यवस्थित लक्ष देऊन कर. क्लास कोणता लावला होता का सर, दानवड्यांचा प्रश्न. क्लासचं बघा, मी ज्यावेळी UPSC चालू केली त्यावेळी प्रवीण चव्हाण सरांचं GSसाठी बॅच केली होती. मग आता नंतर मी काही UPSC केली नाही, पण त्याचा मला फायदा असा झाला की रिटर्न्सचे जे पेपर असतात MPSCला, मराठी आणि इंग्लिश, त्याला मला नेहमी चांगले मार्क येत गेले. त्याचबरोबर मुलाखतीसाठी मला त्याचा ट्रिमेंडस फायदा झाला, प्रवीण चव्हाण सरांचे जे लेक्चर्स ऐकत होते त्याचा. नंतर मी CSATसाठी संतोष वट्टमवार सर जे आहेत पुण्यामध्ये त्यांच्याकडं होतो, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिजनिंगसाठी. त्यांनी पण ते भारी केलं होतं. आणि मुख्य परीक्षेसाठी अध्ययन अकॅडमीला मी होतो 2018च्या मुख्य परीक्षेच्या वेळी, तिथं पण ते छान घेतलं होतं त्यांनी. टेळे सर म्हणतायत की सर व्हॉट शुड बी द स्ट्रॅटेजी फॉर हिस्ट्री, बिकॉज इन हिस्ट्री इनपुट इज टू मच हाय अँड अकॉर्डिंगली आउटपुट इज टू लो. हे काही अंशी खरं आहे हिस्ट्रीच्या बाबतीत. त्याच्यामध्ये तुम्ही काय करा की राज्य शासनाची जी पुस्तकं आहेत 5वी ते 12वी किंवा 5वी ते 11वी, त्यामध्ये ती पहिल्यांदा वाचा, त्याच्या नोट्स काढा. त्याचबरोबर समाधान महाजन सरांचं पुस्तक, अनिल कटारे सरांचं पुस्तक, हे 3 रिसोर्सेस वापरले तरी भरपूर होतात. काही लोक ह्याच्यामध्ये रंजन कोळंबे सरांचं वापरतात, ग्रोवर बेल्लेकर वापरतात, पण मी हे असं वापरलं होतं की स्टेट बोर्डाचे पुस्तकं, समाधान महाजन सरांचं ते रिव्हिजनसाठी चांगलं पुस्तक आहे, आणि कटारे वापरा. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं हे आहे, मी तर प्रत्येक विषयाच्या बाबतीत सांगेल की तुम्ही मागचे क्वेश्चन्स बघा, मागं परीक्षेला काय विचारलं, त्याच्याशिवाय तुम्हाला जजमेंट येत नाही की पेपर.
ला काय विचारलं जातं आहे. आपण कसं होतं रेफरन्स बुक वाचताना अगदी आंधळेपणानं वाचत जातो आणि मग पेपरला काय येतं हेच बघत नाही, मग त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतो. मग हे तुम्ही करा. मग असं जिथं वाटतं जिथं आउटपुट लो आहे तिथं मटेरियल मिनिमम ठेवून मॅक्झिमम रिव्हिजनकडे भर असावा. कंबाईन एक्झाम आणि राज्यसेवा एक्झाम सिलेबसमध्ये काय फरक आहे सर? लवटे सरांचा प्रश्न आहे. सर असं आहे की कंबाईनला तसा लिमिटेड सिलेबस आहे, राज्यसेवेला विस्तृत सिलेबस आहे. राज्यसेवेला पूर्व आहे, मुख्य आहे, कंबाईनला पण तसंच आहे. पण राज्यसेवेला जे आहे ते 4 पेपर्स आहेत, GS 1, 2, 3, 4. त्याचा सिलेबस पण विस्तृत आहे. तो सिलेबस तुम्हाला MPSCच्या साईटवर मिळेल. कंबाईनपेक्षा राज्यसेवेचा सिलेबस जास्त मोठा आहे. इंजिनिअरिंग स्टुडंटची कशी स्ट्रॅटेजी असावी? सर असं काही नाही, लक्षात घ्या. इंजिनिअरिंग असू द्या नाहीतर तुम्ही आर्ट्स केलं असू द्या, असं काय नसतं. परीक्षा आहे, परीक्षेला सिलेबस सेम आहे, सगळ्यांना क्वेश्चन्स सेम येणार आहेत. आता कसं असतं स्ट्रॅटेजी म्हणजे कसं आहे की ह्या परीक्षेला असं काही मिक्सचर नाही की अशा अशा गोष्टी केल्यानं तुम्ही पास व्हाल. प्रत्येकाच्या अभ्यास करण्याची पद्धती वेगळी आहे, प्रत्येक जणांना वेगवेगळ्या पद्धतीनं ट्राय केलेलं आहे. आता बघा पुस्तकं तर तीच असतात, प्रत्येकजण वाचतो वेगवेगळ्या पद्धतीनं. मग त्यात फरक आहे. काही जण नोट्स काढतात, काही काढत नाहीत, काही जणांच्या रिव्हिजनच्या पद्धती वेगळ्या असतात. त्यामुळे असं स्पेशल फॅकल्टीसाठी स्ट्रॅटेजी असं काही नाही. पण मग त्याच बाबी मिनिमम मटेरियल, मॅक्झिमम रिव्हिजन, नोट्स काढायच्या, मागचे क्वेश्चन्सचं ॲनालिसिस करायचं, ह्या गोष्टी आपल्याला करता येते. शिंदे पाटील विचारत आहेत की नवीन स्टार्ट करणाऱ्या स्टुडंट्सने क्लास लावावेच का, आणि जर गरज नसेल तर तयारी कशी? हे लक्षात घ्या. क्लासचं कसं झालं होतं की मी लावायला कारण म्हणजे तर गेल्या UPSCचा लावलेला आणि स्टाफ सिलेक्शन करत होतो त्यावेळी वट्टमर सरांचा लावलेला आणि त्यांचा मला निश्चितच CSATसाठी फायदा झाला. आणि मला ज्यावेळी वाटलं की राज्यसेवा करताना मी 5 मेन्स दिल्या होत्या सलग, म्हणजे 15, 16, 17, 18, 19. मग 18ची 4थी मेन्स होती. त्यामुळे मला वाटलं होतं की एक कुठंतरी सॅच्युरेशन येत चाललं आहे अभ्यासामध्ये आणि आपले मार्क तिथंच स्टॅग्नंट राहत आहेत, म्हणजे वाढत नाहीत, कमी होत नाही. मग असं होतं. मग त्या केसमध्ये क्लास लावायचा मी ठरवलं होतं त्यावेळी. पण क्लास लावावाच असं काय नाही. बरेच जण आता बऱ्याचशा घटकांसाठी मी स्वतःच तयारी केलेली आहे. पण तुम्ही जर लावू शकत असाल, योग्य ठिकाणी क्लास लावली तर निश्चितच फायदा होतो. पण जर लावू शकत नसेल तरीही काही अडचण नाही. विना क्लासचं सुद्धा माणूस सक्सेस होऊ शकतो. गणित व बुद्धिमत्ता विषयांवर किती वेळ द्यावा? गोपाल सातपुते सर. सर असं आहे की गणित आणि बुद्धिमत्ता आता मी जसं की सांगितलं की CSATची समजा आता काय होतं, पूर्वपरीक्षा महिन्यावर येते आणि मुलं म्हणतात की आता मी ह्याचा अभ्यास करणार आहे CSATचा. असं नाही होत. ते कसं आहे, तुम्ही ज्यावेळी तयारी करायला चालू केलं आहे ना त्यावेळीपासूनच तुम्ही ह्या गोष्टी करायला पाहिजे. गणित आणि रिजनिंगचा अभ्यास, क्वांट आणि रिजनिंग. मग त्याच्यासाठी मिळेल ते प्रश्न सॉल्व करणं. ह्याच्यावर एकच आहे की मॅक्झिमम प्रॅक्टिस, ह्याच्या पलीकडं काही आपल्याला करता येत नाही. मॅक्झिमम प्रॅक्टिस जशी तुम्ही कराल, आयोगाच्या मागचे क्वेश्चन जसे सोडवाल, तुम्हाला त्यातनं मग कळत जातं की कशा पद्धतीने प्रश्नांना टॅकल करावं. मग गणित आणि बुद्धिमत्ता आणि मराठी आणि इंग्लिश लँग्वेज ऑब्जेक्टिव्ह ह्याबद्दल मी सांगेल की रोज संध्याकाळी थोडा वेळ द्यावा. एक 2 तास दिले तर अशा पद्धतीने प्रॅक्टिस केल्यावर ते होऊ शकतं. अच्छा, आवाज छोटा येतोय असं मला कळलंय. सर मी पण एक मेकॅनिकल इंजिनियर आहे. अच्छा, ह्यांचा टिळ्यांचा प्रश्न असा आहे की मेकॅनिकल इंजिनियर आहेत, त्यांनी AMUIचा अभ्यास करत आहेत. मग टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असं त्यांचं म्हणणं आहे, एकच पोस्ट फोकस करावे का? असं आहे की साधारणतः टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा अभ्यास करणारा वर्ग MPSCमध्ये वेगळा आहे. पण तुम्ही जर सेम करत असाल तर पूर्वपरीक्षेला काय वेगळं करायची गरज नाही. फक्त मेन्स समजा AMUIची मेन्स आली तर त्यावेळी बघा तुम्ही मग बाकीच्या कुठल्या परीक्षा ओव्हरलॅप होत आहेत का, मग त्याला थोडा वेळ आणि ह्याला थोडा. किंवा तुम्हाला जर वाटत असेल की आपण टेक्निकलचं आपलं साऊंड नॉलेज आहे तर इकडं जास्त वेळ द्या, अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकताय. एकच पोस्ट फोकस करावी का, आता ते पर्सन टू पर्सन व्हॅरी करतं. पण माझं असं म्हणणं राहील की MPSCमध्ये तुम्हाला जी मिळेल ती पोस्ट घ्या आणि पुढच्या पोस्टचा अभ्यास करा. हिस्ट्री आणि जिओग्राफी बेसिकसाठी आता यामध्ये राहुल करच्यांचा प्रश्न आहे. यामध्ये मी माझ्या फेसबुक प्रोफाईलला हे बुक लिस्ट टाकली. मग त्यामध्ये बेसिकमध्ये कसं आहे की राज्य शासनाची पुस्तकं आहे, हेच बेसिक सोर्स आहे आणि त्यानंतर रेफरन्ससाठी एक पुस्तक वापरावं.
राज्यसेवा परीक्षा संदर्भात अभ्यास करताना कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात, तसेच नवीन विषयांवर कोणत्या गोष्टी करायला हव्यात? आता ह्याच्यामध्ये असं आहे की आपण इंटरनेट वापरा असं बऱ्याचदा सांगितलं जातं. मग होतं काय की इंटरनेटचा वापर करायचा असतो लिमिटेड, आणि आपण जास्त वापरत जातो, त्यात जास्त टाईमपास होतो. तसंच सगळं टाळायच्या गोष्टीमध्ये मी सांगेल अभ्यास करताना टाईमपास टाळावा, फोकस्ड अभ्यास करावा एकदम. बाकी अभ्यासाच्या दृष्टीनं आपणाला ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्याच कराव्या. नवीन विषयांवर कोणत्या गोष्टी करायला, आता मला हा प्रश्न यांना नक्की काय म्हणायचं ते समजत नाही कर्नल सरांना. नवीन विषय कदाचित MPSC नवीन सिलेबस ॲड केला आहे त्याबद्दल, पण त्याच्याबाबत तुम्ही आत्ताच लक्ष देऊ नका. त्यावेळी परीक्षेच्या वेळी बुकलेट येतील त्यावेळी ते वापरा. सध्या जो करंट स्टॅटिक सिलेबस आहे तोच करा. 2012चा पॅटर्न अजून किती दिवस राहील आणि नवीन पॅटर्न केव्हा काही अंदाज? सर याच्यामध्ये असं आहे की मी तर आत्ता तरी काही सांगू शकत नाही, पण सध्या तरी माझ्या कानावर तसं नाही की चेंज होईल. त्यामुळे सध्या, आणि जरी चेंज झाला तरी ह्याच गोष्टी, काही बेसिक गोष्टी ह्याच राहतात, शास्त्र, इकॉनॉमी. मग तुम्ही काय त्याच्याविषयी आता विचार करू नका. मायक्रो नोट्स आणि परीक्षेच्या अगोदर 1-2 महिन्यातील रिव्हिजनचं नियोजन कसं करावं? अनिरुद्ध सूळ. नोट्सचं कसं आहे बघा तुम्ही, अनिरुद्ध, नोट्सचं कसं आहे की तुम्ही एखादं पुस्तक वाचताय समजा, तर त्यामध्ये असं आहे की 10 पानाची एक अर्ध पान नोट्स झाले पाहिजे. कसं आहे, 10 पानाची जर 5 पानं नोट्स झाली तर त्याला काय अर्थ राहत नाही. आता तुमचा पेपर असतो, समजा आठवड्यावर आला आहे, तर तुम्हाला ते रिव्हिजन पटापट होणं गरजेचं आहे, किंवा तुम्हाला उद्या पेपर आहे तुम्हाला पटापट बघायचं आहे, म्हणजे रिवाईज करायचं आहे, तर त्याच्यामुळं ते एकदम छोटं असावं रिव्हिजन, मायक्रो नोट्स. आणि नोट्स अशा असाव्या की ते तुम्हाला समजेल काय लिहिलं आहे ते. बाकी एवढंही नको आहे. आणि 1-2 महिन्यातील रिव्हिजनचं नियोजन कसं करावं? आता कसं आहे की तुम्ही पहिलं हे फ्रेमवर्क तयार करा की ह्या ठराविक परीक्षा आहे तिला मी वाचणार काय, तिची बुक लिस्ट आधीच तयार करा. मग परीक्षेच्या आधी 1-2 महिने सिलेबस डिक्लेअर करून टाकायचा, म्हणजे मी आता ह्याच्यापुढं काही नवीन वाचणार नाही. आणि जे वाचले किंवा ज्या नोट्स काढल्यात त्याच वारंवार रिवाईज करत राहा. मग त्याच्यानुसार रिव्हिजनची टायमिंग तुमची वेगवेगळी असू शकतात, ते फार पर्सन टू पर्सन व्हॅरी होते. मग त्यात जास्ती एक लक्षात घ्या, पण जास्तीत जास्त तुमच्या रिव्हिजन होतील आणि जास्तीत जास्त क्वेश्चन ॲनालिसिस होईल मागच्या वर्षींचं, ते तुमच्यासाठी फायद्याचं आहे. आता गडदे सागरचा प्रश्न आहे की 10वी नंतर कुठली साईड निवडावी, मला स्पर्धा परीक्षा करायची. हे बघा, स्पर्धा परीक्षा करायसाठी आता बऱ्याच जणांचा मला पर्सनलमध्ये भरपूर मेसेज येत होते की मी आर्ट्स घेऊ का, मी हे घेऊ का, ते घेऊ का. असं काही नाही, तुम्हाला ग्रॅज्युएशन ज्याच्यात आवड आहे त्यानुसार करा. असं कुठलीही साईड विशिष्ट घ्यावी स्पर्धा परीक्षेसाठी असं काही नाही. आणि ग्रॅज्युएशनच्या सोबत किंवा लगेच नंतर तुम्ही ह्याचा अभ्यास करू शकता. आणि 10वीतनंच तुम्ही म्हणजे तुम्ही एवढं डिटरमाइंड आहात, चांगली गोष्ट आहे. मग थोडं एक सवय लावायची की आता कुठलीही साईड घ्याल किंवा 10वीच्या नंतर 11-12 करताय, दरवर्षीचा जो अभ्यास आहे तो फोकसने करायचा, कारण की हेच विषय परत आपणाला सिलेबसला असतात, किंवा एक अभ्यासाची पद्धत डेव्हलप होत जाते. त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. अशी कुठली स्पेसिफिक साईड असं काय मला वाटत नाही त्यामध्ये. स्टेट बोर्डाचे पुस्तक वाचणं महत्त्वाचं आहे का? हो सर, 100% महत्त्वाचं आहे. मला माझं तर असं म्हणणं आहे की स्टेट बोर्डाची पुस्तकं जर तुम्ही वाचली तर पूर्वपरीक्षा तुम्ही नापासच होऊ शकत नाही. निदान GSला तरी भरपूर मार्क्स येतात त्यामुळे स्टेट बोर्ड इज मस्ट आहे, म्हणजे इतिहास, भूगोल आणि विज्ञानासाठी. स्टेट बोर्ड वाचल्यानंतर काय करू, मेन्स की प्री? असं आहे, मेन्सचा आणि प्रीचा बऱ्यापैकी सिलेबस ओव्हरलॅप होत राहतो, त्यामुळे ते पुस्तकं पण बऱ्याचदा सेमच आहेत. मी बुक लिस्ट टाकली फेसबुक पेजवर माझ्या, त्यामध्ये तुम्ही बघून घ्या. मेन्स आणि प्री असं काही वेगळं नसतं, सोबतच केल्यासारखं आहे ते. फक्त प्रीला वेगळं हे राहील की हे CSATचं आहे, ते तुम्ही रोजच्या रोज करू शकता. घरी स्टडी करून होऊ शकतो का स्टडी? हो, 100% होऊ शकतो. घरी करून अभ्यास बऱ्याच जणांनी घरी राहून सुद्धा माझ्या मित्रांनी पोस्ट काढलेले आहेत. पण त्यामध्ये फरक असा आहे की तुम्ही तुमचं टाईम फ्रेम ठरवलं पाहिजे, कारण घरी कसं असतं, बऱ्याच डिस्टर्बिंग गोष्टी असतात, टाईमपास होणाऱ्या बाबी असतात, आणि रूमवर राहिल्यानंतर त्या तितक्या नसतात. त्यामुळे त्या टाळून जर तुम्ही घरी राहून अभ्यास करू शकत असाल तर 100% होईल तुमचं. इज इट नेसेसरी टू रीड ॲनलाइज न्यूजपेपर डेली? हे बघा, न्यूजपेपर रिडिंगबद्दल मला बोलायचं होतं. न्यूजपेपरचं कसं आहे, तुम्ही वाचा, न्यूजपेपरचं कसं आहे की न्यूजपेपर तुम्ही 100% वाचला पाहिजे रोजचा. आता आम्ही लोकसत्ता वाचायचो, आणि शनिवार रविवार जे आहे लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ जेवढे मिळतील तेवढे वाचायचे. न्यूजपेपरमधून तुम्ही करंटचं लक्षात राहील किंवा त्याच्या नोट्स काढायच्या, असं काय करायची मला जास्त गरज वाटत नाही.
न्यूजपेपरकडं तुम्ही एक आपलं हे जे आहे कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उतार्याची तयारी ती चांगली होऊ शकते. म्हणजे कमी काळात तुम्ही वाचलेलं जास्त पद्धतीने तुम्हाला आकलन होऊ शकतं आणि त्याच्यावरनं त्याचा सीसॅटमध्ये तुम्हाला होतो. पण त्याच्यातनं करंटचं वगैरे काही नोट्स काढायची गरज नाही. त्याच्यासाठी तुम्ही महिना टू महिन्याला पृथ्वी परिक्रमा किंवा युनिक बुलेटिन वापरू शकता. UPSC आणि राज्यसेवा सिलेबस किती ओव्हरलॅप होतो? दोन्ही तयारी एकत्र करता येईल का? UPSC आणि राज्यसेवेचा बऱ्यापैकी 70-80% सिलेबस सेम आहे. पण UPSC आणि राज्यसेवेचा पॅटर्न वेगळा. म्हणजे राज्यसेवा जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह आहे, UPSC जे आहे ते रिटर्न आहे. त्यामुळे तुम्ही बघा तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, कारण की दोन्ही जरा पॅरलली करणं अवघड आहे. त्यामुळे तुम्ही कुठलं तरी एक ठरवा आणि त्यानुसार करा. आमचे वर्गमित्र ज्योतिराम आले आहेत, त्या ठिकाणी संघर्ष केला. धन्यवाद ज्योतिराम, थँक्यू, थँक्स अ लॉट. नितीन भांगेंचा प्रश्न आहे, सर मानव संसाधन विकास आणि म्हणजे HRDचं पुस्तक. आता HRDमध्ये कसं आहे, मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं आहेत. तर त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे की मिनिमम मटेरियल म्हणजे मी तर सांगेन की रंजन कोळंबे सरांचं पुस्तक, त्यानंतर दिलीप खाटेकर सरांचं IP सिंग, दिलीप खाटेकर सरांचं सक्सेस अकॅडमीचं पुस्तक आणि किरण देसले सरांचं भाग 2चं पुस्तक, एवढी 3 पुस्तकं मोर दॅन इनफ आहे. त्यामध्ये तुम्हाला 100 मार्क येऊ शकतात. आणि काही बाबींमध्ये इंटरनेट वापरायला पाहिजे, जसं की स्कीम अपडेट करायच्यात किंवा काय, पण इंटरनेटचा वापर पण तिथं मिनिमम असावा. अशी 3 पुस्तकं आणि इंटरनेट एवढं इनफ आहे. महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस मेकॅनिकलची ॲड आली नाही 4 इयर्सपासून फ्युचरमध्ये. आता ह्या मेकॅनिकलचं कसं सिव्हिलसारख्या तितक्या ॲड येत नाहीत. त्याच्यामुळे त्याच्या ॲडविषयी मी त्याची तयारी करत नव्हतो. त्यामुळे मला त्याच्याविषयी जास्त माहीत नाही. मला AMV RTO लागली. परशुरामचा प्रश्न आहे की साहेब राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये वेळोवेळी काही बदल होतात का, आणि झाले तर त्यामध्ये विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? त्यामध्ये असं आहे की दरवर्षी नाही, पण कधी कधी थोडा बदल होतो. तर ह्या वर्षी काही बाबी त्यांनी ॲड केलेल्या आहेत आयोगाने. त्यामध्ये आपल्याला काय करता येईल की त्याचं आत्ताच पण लक्ष द्यायची काही गरज नाही. जे स्टॅटिक आहे ते आधी करा, त्याच्यानंतर मार्केटमध्ये परीक्षेच्या वेळी त्याच्यावर मटेरियल येईल. तो फार त्यावेळी मटेरियल येईल, तेवढं ते वाचलं तरी भरपूर होतं. कारण कसं आहे याच्यामध्ये सिलेबस थोडासा बदलला आणि आणि परीक्षेतले जे प्रश्न आहेत विचारले जाणारे, आपणाला कॉम्पिटिशन कुठं आहे हे लक्षात आलं पाहिजे. कसं होतं, विद्यार्थी बराच वेळा, आता मागे एक प्रश्न आला होता की अंदमानमध्ये पाठवले गेलेले कैदी आणि त्यांच्या डेट्स आले होते की ह्या तारखेला हा कैदी गेला, त्या तारखेला तो. मग त्यामध्ये असं आहे की मुलांनी नंतर असं केलं की मग अशा गोष्टी लक्षात ठेवायला चालू केलं. पण एक लक्षात घ्या, अशा जास्त ऑब्जेक्टिव्ह टाईप ज्या गोष्टी असतात त्या तितक्या आपल्या लक्षात राहणं अवघड आहे. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे की कुठल्या प्रश्नावर कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे असे प्रश्न डायरेक्ट तुम्ही निग्लेक्ट केले तरी चालतील. करंट अफेअर्स कसे करावे, कोणते रेफरन्स बुक वापरावे? करंट अफेअर्ससाठी कसं आहे लवटी सर, करंट अफेअर्ससाठी तुम्ही पृथ्वी परिक्रमा किंवा युनिक बुलेटिन वापरू शकता. आणि त्यानंतर इयरली जे असेल, अभिनवचं असेल, सिम्प्लिफाईडचं असेल, हे वापरा. न्यूजपेपरमधून त्याच्या नोट्स काढायची तितकी गरज नाही. ग्रॅज्युएशनच्या रिझल्टचा काही इफेक्ट पडतो का? असं बिलकुल नाही. आता बरेचदा माझे मित्र होते की ते इंजिनिअरिंगला 2-2 वर्ष YD होते, पण तरीसुद्धा मुलाखतीच्या वेळी त्यांना चांगले मार्क आले. त्यामुळे असं काय नाही. कसं असतं, ग्रॅज्युएशनच्या मार्क्समध्ये डिग्रीच्या वेळी तुम्ही किती अभ्यास व्यवस्थित केला आहे किंवा लक्ष दिलं आहे. आता काही कसं असतं, डिस्टर्बिंग काही प्रसंग येतात, त्याच्यामुळे ग्रॅज्युएशनला मार्क इकडं तिकडं होऊ शकतात, एखादं वर्ष जाऊ शकतं, पण त्याचा इकडं काहीही परिणाम होत नाही. करंट अफेअर्सचा आणि सिलेबसचा मेळ कसा ठेवावा? आता ते जोडायला जास्त बघू नका. करंट अफेअरला काय करायचं, मी सांगितलं तसं महिन्याला बुलेटिन आणि वर्षाला इयरली आणि सिलेबसला ठराविक पुस्तकं, एवढंच पडू नका. अच्छा, आवाजाचा प्रॉब्लेम होतो, मी जरा मोठ्याने बोलण्याचा. टकले सर आलेले आहेत, थँक्यू सर. फुले साहेब थँक्यू.
जगताप यांचा प्रश्न आहे की सर मी स्वतः 29 वय वर्ष आहे तर 2 वर्षामध्ये राज्यसेवा पुरेसा आहे का? 2 वर्ष सर पुरेसं नाही. किमान 2 अटेम्प्ट दिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की किती. तर त्याच्यामध्ये मी सांगेल की 3 वर्ष तरी मिनिमम तुम्हाला लागतील. आता दुसरं वर्ष किती घालवावीत साधारण आपण तयारी करायला आलोय तर की तुम्ही सुरुवातीला आलाय आणि तुमची 3 वर्ष गेली समजा इकडं तयारी करताना आणि एकही फ्री जर निघत नसेल तर मला वाटतं की आपण मग तो कुठंतरी अभ्यास थांबवला पाहिजे. कारण की 3 वर्षाच्या पुढं पूर्वपरीक्षा कुठलीही न देता न निघता चुकीचं आहे असं मला वाटतं थांबणं. 3 वर्षाचा काळ दिला पाहिजे. आता सर तुम्ही म्हणता की 29 37-38व्या वर्षी सुद्धा लोकांनी पोस्ट त्याचा ते फार व्यक्तिगत आहे. तुमचं डिटर्मिनेशन किती आहे, तुमच्या बाबी आयुष्यातल्या कशा सांभाळताय त्याच्यावर ते आहे. टेलिग्राम चॅनलचा फायदा होतो का? टेलिग्राम चॅनलमध्ये कसं आहे की काही नोट्स वगैरे असतील थोड्याफार ते वापरावं. जास्त काय त्याच्या भानगडीत पडू नये असं मला वाटतं. त्याच्यामुळे मला तर वाटतं की ते लक्षात कमी राहतं आणि टाईमपासच जास्त होतो. त्यामुळं जास्तीत जास्त आपली पुस्तकं त्यातनं काढलेल्या स्वतःच्या नोट्स याच्यावर भर द्यावा. स्टेट बोर्डचा बुक्स म्हणजे एन सी आर टीचंच बुक्स का? नाही स्टेट बोर्ड वेगळं असतं म्हणजे राज्य शासनाचं. एन सी आर टी म्हणजे नॅशनल लेवलचं असतं. ते इंग्लिशमधून असतं किंवा हिंदीतनं. स्टेट बोर्ड मराठीमधून असतं, इंग्लिशमधून असतं. स्टेट बोर्ड म्हणजे राज्य शासनाची पुस्तकं आपण 1ली ते 10वीला जी वापरतो ती. नोट्स खूप महत्त्वाचे आहे पण ते सिलेबसमध्ये कसं बसवायचं? आता नोट्स काढताना बघा की मी माझ्या अनुभवावरून सांगेल की मागच्या 4 अटेम्प्ट्सला मी नोट्स काढत. त्याचा तोटा असा व्हायचा की परीक्षा जवळ आल्यानंतर माझं रिव्हिजन व्हायचं नाही. मग मी नोट्स काढायला चालू केल्या 18 पासून आणि त्याचा मला मार्कांमध्ये ट्रेमेंडस इफेक्ट दिसला. त्यामुळे नोट्स टेक्स्टबुक वाचताना आम्ही विचार आहे की टेक्स्टबुक वाचताना आता अनवॉन्टेड मटेरियल आणि वॉन्टेड काय हे कळण्यासाठी बघितले पाहिजे. मग क्वेश्चन पेपर बघितले की आपल्याला नुसार नोट्स काढा आणि नोट्स काढल्यानंतर मग पुन्हा ते पुस्तक वाचायची गरज नाही. परीक्षा हॉलमध्ये पेपर सोडवताना कसं नियोजन करावं? अनिरुद्धचा प्रश्न आहे. अनिरुद्ध असं आहे एक उदाहरण देऊन सांगतो की बाबा सीसेटचा पेपर आहे. इथं ठरवून जायचं आहे की मी सुरुवातीला सोडवणार काय आहे? मी मग पॅसेजेस सोडवणार आहे का क्वांटिटी? मला असं वाटतं की पॅसेज अवघड आलेत मग गणित सोडवा जातो वेळ निघून आणि आपल्याला परत टाईम कव्हर होत नाही. मग आपल्याला हे जे आधी प्रयोग करायचे हे सगळे टेस्ट सिरीज सोडवताना टेस्ट सिरीजचे पेपर सोडवताना करायचे आणि आत गेल्यानंतर आधी ठरवले त्यानुसारच इम्प्लिमेंट करायचं. असं करायचं की गेल्या गेल्या आधी गणितं सोडवायची 50 मिनटात किंवा 1 तासात गणित आणि डिसिजन मेकिंग आणि राहिलेल्या तासात पॅसेजेस असं मी करायचो. त्यामुळे जे काही पेपर सोडवताना नियोजन आहे ते बाहेर टेस्ट सिरीज सोडवताना त्याच वेळी करावं आणि आत गेल्यामध्ये फक्त इम्प्लिमेंट करावं. एक लक्षात घ्या की परीक्षेचा हॉल हा प्रयोग करायची जागा नाही. प्रयोग करायचे ते घरीच करायचे आपण पेपर सोडवताना वगैरे टेस्ट सिरीजचे आणि तिथं फक्त इम्प्लिमेंटेशन करायचं. किरण थँक्यू. स्वप्नील हाय. तुषार हाय. आवाज आणखी मी मोठा करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही विचारतो की वर्ल्ड जिओग्राफीचा अभ्यास कसा करायचा? त्यामध्ये असं आहे की वर्ल्ड जिओग्राफी तितकीशी काही नाही आहे. पूर्वपरीक्षेला 2-3 प्रश्न येतात तर त्यासाठी तुम्ही राज्य शासनाचं 11वी-12वीची पुस्तकं वापरू शकता. त्याच्या पलीकडं त्याला काही करायची गरज नाही. ते UPSCसाठी जास्त येतं, MPSCला तितका भाग नाही. तो फक्त पूर्वपरीक्षेपुरता आणि 1-2 प्रश्नांपुरताच मर्यादित आहे. ज्याच्यासाठी आपण स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आपलं हे पूर्ण होऊ शकतं. अमित माने सर थँक्यू. सीसॅटसाठी काय करावं? सीसॅट स्कोर रोहित विचारतोय. सीसॅटसाठी बघा प्रॅक्टिस ही एकच गोष्ट आहे. तुम्ही काय करा 2012 पासूनचे पेपर घ्या. त्यामध्ये पॅसेजेस बघा, त्यामधले रिझनिंगचे क्वांटचे गणित बघा आणि ते कॅटेगराईज करून सोडवा. अशा पद्धतीने सीसॅटचा स्कोर वाढू शकतो. सीसॅटला एकच गोष्ट सांगेन की प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. थँक्यू.
टिळे साहेब. पॉलिटिसाठी लक्ष्मीकांत भाग्येश विचारतोय. भाग्येश असा आहे की लक्ष्मीकांत म्हणजे बेसिक वगैरे काय नाही वाटलं करताना एक करायचं की त्याच्यावरचे क्वेश्चन परीक्षेला आलेले, त्याच्यामुळे तुमचं ते जास्त परफेक्ट होत जातं. गेलो भाषेपासून, म्हणजे आपली भाषा कसं ग्रामीण भागात जरा अशुद्ध असते, मग शहरी भागात गेल्यावर जरा शुद्ध बोलतात. मग तिथनं आपल्याला जे कमीपणा वाटायला लागतो, तिथनं परत राहायच्या गोष्टी म्हणजे कपडे कसे घालावे, बोलावं कसं, इथून आपल्याला स्ट्रगल करावं लागतो. परत आपण घर सोडून आलेलो असतो, करमत नाही. पण ह्या गोष्टी हळूहळू आपल्याला काही इश्यू येत नाही. पण अभ्यास करताना अडचणी अशा येतात की पहिली 2-3 वर्ष जातात आपली, म्हणजे आपण अभ्यास करतो, परीक्षा देत असतो, सुरुवातीला सगळं चांगलं चालू असतं. पण सातत्यानं ज्यावेळी तुम्हाला फेल्युअर येत जातं त्यावेळी कुठंतरी एक नैराश्य यायला लागतं, टेन्शन यायला लागतं. मग अशा वेळी हे महत्त्वाचं आहे की मी अभ्यास का करतो हे आपल्या स्वतःला माहीत पाहिजे. आपल्या ध्येयावर आपण प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे, तितकंच प्रॅक्टिकल आणि तितकंच व्हॅल्युएशन केलं पाहिजे आपण व्यवस्थित करतोय का ह्या बाबी. आणि रिझल्ट नाही कंटिन्यू करणं, कारण की तेवढं ते फ्रस्ट्रेटिंग होत जातं. मग त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज सोडवणं, सातत्याने स्वतःला मोटिवेट करत लक्षात ठेवणं, ह्या गोष्टी आपण करू शकता. आता त्याला जास्त काही नाही, पण मला होता 5-7 वर्ष, त्याच्यामुळं त्या गोष्टी व्हायच्या की आपण इतके दिवस झाले आणि मी सातत्याने इंटरव्ह्यू आणि 5 मेन्स, त्यामुळे फ्लोमध्ये होतं. काय की बघा, स्पर्धा परीक्षेला इमोशन्सशी जोडू नका. असंही होतं की 4-5 वर्ष जातात आणि तुम्ही पास होत नाही. पण ठीक आहे ना, म्हणजे आपण दिलं, आपल्याला त्याच परीक्षेने इनरिच केलं, पण त्याचबरोबर त्यातनं बाहेर पडून नैराश्यात न जाता, कुठलीही व्यसनं लागू न देता, टेन्शन न घेता किंवा त्यातनं काही चुकीचं न करता आपण प्लॅन बी म्हणाल किंवा काय, आयुष्यात दुसरी पण भरपूर क्षेत्र आहेत, तिथनं आपण सामाजिक कार्य करू शकतो, तुम्हाला आवडेल ते करू शकतो. त्यामुळं त्या गोष्टी तितकंच करता येतं चांगलं. त्यामुळं असं काही नाही, त्याही गोष्टी आपण विचार करून ठेवल्या पाहिजे की आता अभ्यास करून माझ्या 5 मेन्स झाल्या, 3 मुलाखती झाल्या, मग नाही विचार मी केला होता. त्याच्यामुळे त्या गोष्टी पण रेडी ठेवायच्या, म्हणजे टेन्शन येत नाही जास्त. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टी घरच्यांना पण सांगायच्या, की असं होईल की घरच्यांना कसं वाटतं की अभ्यास चालू केला की आता माझा पोरगा कलेक्टर होणार, तसं काही नसतं ते. त्यांना ते पण सांगायचं की माझी 3-4 वर्ष जातील आणि काहीच हातात येणार नाही, असंही होईल, आणि त्याही गोष्टींसाठी तयार राहा. ह्या सगळ्या बाबींची तयारी ठेवून हे करायचं. आणि दुसरी गोष्ट कशी की MPSC करायला चालू केलं, जी मिळेल ती पोस्ट घ्या, सुरुवातीला जी मिळते ती घ्या, त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी होत नाहीत टेन्शनच्या. थर्ड इयरला असताना प्री देता येतं का? प्री देता येते थर्ड इयरला असताना, पण मेन्ससाठी अपेअर व्हायला प्रॉब्लेम येतो मला वाटतं. त्यामुळे तुम्ही प्री देऊ शकता, पण पुढं तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ते म्हणजे मेन्स नाही देता येणार. 4th इयरला असताना दिलेलं ते चांगलं. आवाज कमी येतोय, आणखी जोरात बोलण्याचा प्रयत्न करू. इकॉनॉमीसाठी कोळंबे सर, प्रवीण चोरंबले सरांचे क्वेश्चन्स मिळतील. भैया आमचे जे भाऊ आहेत त्यांना की हाऊ यू बिकेम, त्यामध्ये कसं झालं की सामाजिक कार्याची, जसं की तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मला आवड होती की लोकांसाठी त्यावेळी पण ज्या लोकांचे काम ते मी करत राहायचो. त्यामुळे माझा हा छंदच होता की लोकांसाठी काहीतरी करता आलं पाहिजे. मग हा उद्देश होता आणि त्याच गोष्टीनं मला इतकी वर्ष मोटिवेटेड ठेवलं. 5वी ते 12वीची पुस्तकं MPSCसाठी वाचावी का? 5वी ते 12वीची फक्त इतिहास, भूगोल आणि 10वी एवढं केलं तरी बस झालं, बाकी विषयांना काय वाचायची गरज नाही.
मराठी मीडियमचा स्टुडंटला इंग्लिशबाबत मत काय आहे तुमचं? आता इंग्लिश मीडियमबाबत कुठले आहे ना माझ्या मध्ये दोन गोष्टी आहेत की एक तर मग इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह आहे आणि त्यानंतर ना इंग्लिश रिटर्न आहे. मग ह्या बाबी आपण थोड्याफार अभ्यासानं जमू शकतं, तितक्या काही अडचणी येत नाहीत. ठीक आहे, आणखी काही प्रश्न असले तर विचारा, बाकी मी थोडंसं आणखी बोलतो. तर आता कसं आहे, अभ्यासाच्या वेळा ह्याच्यावर एक आपण बोलू की काय करता येईल. म्हणजे आता कसं आहे, लायब्ररीमध्ये मुलं बसतात, मग कसं होतं की असलं मुलांना वाटतं की सकाळी 7 वाजता गेलं आणि रात्री 11 वाजता आलं म्हणजे अभ्यास होतो. असं काय नसतं, प्रत्येकाचा टाईम झोन असतो. तुमच्या पद्धतीनं ठरवा, 9 वाजता जा, 10 वाजता जा, कधीही स्वतःला स्वतःबरोबरच कम्पेअर करा. त्यानुसार एक ते व्यवस्थित होऊ शकतं. त्यामुळं सकाळी 7ला गेलं आणि रात्री 11ला आलं म्हणजे अभ्यास होतोय असं काही नाही आहे. आता ह्यामध्ये कसं होतं, नैराश्य जे येतं बऱ्याच दिवस अभ्यास केल्यानंतर, त्याच्यावर एक माझा मित्र आहे मयूर तुळशीराम म्हणून, त्याचं फेसबुकवर पेज आहे. तर त्याच्यावर तुम्ही जाऊन वाचा, त्याने ते भारी लिहिलं आहे आज. कसं होतं की आपण सातत्याने अभ्यास करत असतो, आपल्याला पोस्ट भेटत नाही. मग अशा वेळी मग आपल्याबरोबरचे मित्र भेटते, तिकडं फिरायला गेलो, ह्या देशात गेलो त्या, आणि मी कसं जॉब लागलेला असतो, लगेच परदेशात कंपनी वगैरे पाठवते, मग त्या बाबी होतेत. मग आम्ही ज्यावेळी ते फोटो बघायचो की हा मित्र इंडोनेशियाला गेला, तो जपानला गेला, फ्रान्सला गेला, आम्हाला वाटायचं की आपलं काय चालू आहे, 5-7 वर्ष झाले असतात. पण कधी वाटलं तसं डिप्रेशन, तर मित्रांना बोला, असं जास्त टेन्शन घेऊ नका आणि सातत्याने अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये स्वतःला ठेवा. तर ती एक तुम्ही फेसबुकवरची पोस्ट वाचली बरं राहील. आता रिव्हिजन मागाशीच मी बोललो, नोट्स रिव्हिजन करा आणि एकदा पुस्तकाची नोट्स काढल्यावर तीच पुस्तक परत वाचत बसायची गरज नाही. अभ्यासाचं जे पुस्तक आहे त्या जर नोट्स काढल्या तर ते पुस्तक वाचताना आपल्याला 2-3 दिवस जातात, पण नोट्स काढल्या तर तास. मग अशा पद्धती. आता दुसरं एक विचारलं जातं की ग्रुप स्टडीचं. ग्रुप स्टडीचं कसं आहे, चर्चा करणारे आहेत साधारणतः थोडेच लोक असावेत, मोजके सिरियस कॅन्डिडेट असावेत. तर ते असेल तसं तर त्याचा फायदा होतो. तर काय होतं की टाईमपासच त्यातनं जास्त होतो, त्यामुळं केला नाही. पण एक होतं की मुलाखतीसाठी मी त्यावेळी मुलाखतीला डिस्कशन करायचो आणि मग एकामेकाचा इंटरव्ह्यू घेणं वगैरे ह्या बाबी करायचो, त्यातनं एक चांगला फायदा झाला. आता क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करताना मला एक विचारलं गेलं की क्वेश्चन पेपर ॲनालिसिस कसं करावं. काय करा की मागच्या वर्षीचे प्रश्न बघा त्याच्यामध्ये, मग कॅटेगराईज करा आणि मग त्या टॉपिकवर किती विचारलं आहे, त्याच्यावर किती प्रश्न, कसे विचारले जात आहेत, सिलेबस बघा. ह्यातनं तुम्हाला कळून येईल की कशावर काय विचारलं आणि कुठं फोकस करायचं. आता तुम्ही जर आधी परीक्षा देत असाल आणि मार्क्स येत नसतील तर स्वतःचे पेपर उघडून बघा, तुम्ही कुठं चुका केल्यात बघा, त्याचं की मला हे सुटायलाच पाहिजे होतं, हे माझं का चुकलं आहे. मग काही प्रश्न असे असतात की खरंच अवघड असतात, मग असं कॅटेगरायझेशन करून तुम्हाला कळेल की काही प्रश्न फक्त आपण नीट व्यवस्थित सोडवलं असतं तर मार्क्स वाढले असते आणि आपल्या चुका तिथं लक्षात यायला आपल्याला फायदेशीर होतं ते. आता किती वर्ष अभ्यास करायचा ही एक गोष्ट आहे. तर मी आता की सांगितलं मागाशी की 3 वर्ष जर तुम्ही अभ्यास करत असाल आणि जर तुम्हाला कुठलीही पूर्वपरीक्षा निघत नसेल MPSC मधली, तर अभ्यास थांबवायला पाहिजे असं मला वाटतं. बरेच जण प्रश्न विचारतात प्लॅन बी म्हणजे काय, प्लॅन बी. तर असं आहे की स्पर्धा परीक्षा करताना कसं असतं, एवढी अनिश्चितता असते की मी आता जरी 3 इंटरव्ह्यू असते की पास होईल का नाही. मग अशा वेळी तुम्ही रेडी करून विचार ठेवला पाहिजे की हे जर नाही झालं तर मी काय करणार आहे. हे प्रत्येकासाठी वेगवेगळं असू शकतं. मी असं ठरवलं होतं की शेती आणि शेतीपूरक व्यवसाय असं काहीतरी करायचं जर ह्यावेळी नाही झालं तर, आणि थांबायचं ठरवलं होतं. अशा पद्धतीने प्रत्येकाचा प्लॅन बी वेगवेगळा असू शकतो. आता दुसरं एक मला बोलायचं आहे की मुलांना बऱ्याचदा आता नवीन जी पोरं आहेत तयार करणारे, आता मी प्रश्न बघतो की आता कसं आहे, तुम्ही ह्या स्पर्धा परीक्षा आहे, तुम्हाला फक्त माझा आजचा दिवस दिसतोय किंवा पास झालेलं, मी आज उपजिल्हाधिकारी झालोय त्याचा झगमगाट वगैरे. पण हे लक्षात घ्या की ह्याच्यावरची मागं 5-7 वर्ष आम्ही कसे काढलेत हे पण लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. तुम्ही जे स्पर्धा परीक्षा देतात, पास झालेत, त्यांना भेटा, त्यांचं समजून घ्या 5-7 वर्षात किती अडचणी आल्या काय. कारण कसं आहे, नुसत्या झगमगाटाकडं बघून, प्रतिष्ठेकडं बघून ह्या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेऊ नका.
ह्याला किती स्ट्रगल आहे, किती हार्डवर्क आहे, जागा किती निघतात, मुलं कॉम्पिटिशन किती किती मुलं बसतात, या सगळ्या बाबींचा विचार करा आणि त्यानंतरच इकडे येण्याचा तरी म्हणतंय म्हणून अजिबात निर्णय घेऊ नका. स्पर्धा परीक्षाच कराव्या असं काय नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि माझं तर हेच असतं की जास्तीत जास्त खरं काय आहे तर दिवस आहे. म्हणजे आज तुम्हाला माझं दिसत असेल की मी उपजिल्हाधिकारी झालोय किंवा काय, पण मागची जी 5-7 वर्ष कशी काढलेत ते आम्हाला त्यामुळे माझं हे कर्तव्य म्हणून तुम्हाला सांगणं की खरोखर एकदा 4-5 वर्ष घरच्यांची तयारी आहे का, तर काय करावं लागेल, एखादा दुसरा जॉब बिझनेस ह्याची पण तयारी आहे का, ह्या गोष्टींचा विचार करा आणि मग निर्णय घ्या. आणि तसं असेल एकदा निर्णय घेतला की मग तयारी एक मात्र 100% फुल फोकसने करायची. आता कोळंबे किंवा लक्ष्मीकांत, आता काही जण कोळंबे सरांचं वाचतात पॉलिटीला, काही जणांचं लक्ष्मीकांत वाचतात. तुम्हाला काय कम्फर्टेबल वाटतंय ते बघा, मागचे प्रश्न बघा, त्यानुसार कम्पेअर करून बघा. FYमध्ये असेल तर स्टडी प्लॅन, सध्या तुम्ही तुमचं कॉलेज एन्जॉय करा, थोडा अभ्यास करा, लगेच अभ्यासाचा फुल टाईम काय करायची गरज नाही, थोडा वेळ देत जा अभ्यासाला, 2-3 तास अवांतर लेक्चर ऐकणं, अवांतर पुस्तकं वाचणं, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्ही इंजिनिअरिंग का वळला, त्या क्वेश्चनचे आन्सर पॅनलला काय दिले विचारला नव्हता, तर अशा पद्धतीचं कसं आहे बघा, काही प्रश्न विचारले जातात की तू इतके वर्ष काय करतोय, तुम्ही इतके वर्ष काय करताय, किंवा वर्ष तिकडे घालवली, इकडे 7 वर्ष घालवली, मग काय उपयोग. अशा वेळी तुमचं खरं जे उत्तर असेल तेच द्यायचं. मला हा प्रश्न विचारला गेला नाही, पण खरं असेल तेवढं, तुमचं खरं वाटेल तेवढं चांगलं आहे, जे उत्तर जे असेल ते द्यायचं. त्यानंतर विचारलं जात आहे की नवीन इच्छुक विद्यार्थ्यांनी सुरुवात कुठून करावी. नवीन इच्छुक विद्यार्थ्यांनी स्टेट बोर्ड रेफरन्स बुक, त्याच्या आधी सिलेबस आणि मागचे प्रश्न बघावेत, ह्यांचा ताळमेळ घालून अभ्यास चालू करावा. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. मी सुटला आता बुक लिस्ट बाबत आहे, बुक लिस्ट या फेसबुकच्या पेजवर टाकलेले. आता पास झालेले जे पोरं असतात बऱ्यापैकी सक्सेसफुल, त्यांची बुक लिस्ट सारखीच असते आणि त्यातली कॉमन पुस्तक काढा. तुम्ही ज्यावेळी वाचन चालू कराल त्यावेळी तुम्हाला कळेल. तर बघा, पास व्हायचं एक सूत्र आहे, मिनिमम मटेरियल, मॅक्झिमम रिव्हिजन, ॲनालिसिस. ह्या 3 गोष्टी करा, मिनिमम आणि ॲनालिसिस. ह्या बाबी केल्यानंतर पास व्हायचा रस्ता सुखकर होतो जरा. आता ह्याच्यामध्ये प्लॅन करून करता येईल का, जगताप विचारतायत. आता असं आहे की 2-3 वर्ष तरी मिनिमम इकडे द्यावी लागतात असं मला वाटते, कारण की एका अटेम्प्टलाच 1.5 वर्ष जातात. त्यामुळे 3 वर्षाचा प्लॅन करून तुम्ही इकडे या. त्यासोबतच दुसरी सरळ सेवेच्या काही परीक्षा असतील त्या पण देत राहा आणि जे मिळेल ते पद घ्या, कारण की सध्याची परिस्थिती बघता जे पद मिळेल ते घ्या आणि अभ्यास करणं बरं राहतं, कारण की आपल्यामुळं घरच्यांवर पण प्रेशर येत नाही, आपण पण मेंटली रिलॅक्स राहतो आणि एकंदरीत ते चांगलं असतं. आता मी अभ्यास करताना काय केलं की मी बाकीच्या वगैरे कुठंतरी स्वतःला तोटा झाला आहे असं वाटलं, कारण की माझ्या रिव्हिजन कमी व्हायच्या, त्यामुळे इतिहास भूगोलाच्या बेसिक गोष्टी चुकायच्या. त्यामुळे मी सगळ्या परीक्षा देत राहायचं, मिळेल ते पद घ्या, नंतर पुढची तयारी करा. मला वाटते सगळे मुद्दे कव्हर करून झालेत. तर ह्याच्यामध्ये काही सुटलं असलं तर तुम्हीच कमेंट्समध्ये सांगा. आता एक गोष्ट, तुम्ही ज्यावेळी परीक्षेला सुरुवात करचाल, सुरुवातीचं वर्ष 1.5 वर्ष जे असतं ना, अभ्यास व्यवस्थित असतो, सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. पण तुम्ही 2 वर्षानंतर ज्यावेळी रोज एखादा अटेम्प्ट जातो, 2 अटेम्प्ट जातो, त्यावेळी लायब्ररीत जायची हे असते ना, त्यावेळी तुमचं जे आहे ते टार्गेट स्वतःचं फिक्स पाहिजे. आणि मी हे करणं कंटिन्यू करणं. आणि स्पर्धा परीक्षेचं दुसरं मला तुम्हाला आवर्जून सांगायचं,
फार महत्त्वाची वर्ष असतात ही 4, 5, 7. त्याच्यामुळं विचार करून स्वरूप आपल्या पोरांना येतात ते बघा. सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित मूल्यमापन करून मगच ठरवा की अभ्यास करायचा आहे का नाही. घाईघाईत कुठलाही निर्णय घेऊ नका. आणि स्पर्धा परीक्षाच कराव्या असं काही नाही. दुसऱ्याही क्षेत्रात तुम्ही जाऊ शकता, तितकंच चांगलं काम करू शकता.